अरे कधी कधी तुम्हाला रात्री काम करायचं असतं, पण आम्हाला त्रास होऊ नये, आमची झोपमोड होऊ नये म्हणून लाईट बंद करून ते एवढ्याशा बल्ब मध्ये काळोखात बसता तुम्ही. डोळ्याला त्रास होत असणार ना, म्हणून आणलाय. तो बल्ब आहे ना, तो काय तो अहो असतो तो एलईडी. हा एलईडी तो आहे. तुमच्यासाठी चहा आणते. भाऊजी हे घ्या. तुम्हाला सकाळी हवे होते ना? अरे झाली सोय. वहिनी खरंच याची गरज होती हो. मला माहितीये भाऊजी, गरज असल्याशिवाय तुम्ही मला फोन करून सांगणार नाही. अहो हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? शर्ट आहे. माझ्यासाठी कशाला? चांगला आहे ना? चांगलं. ए दादा घालून बघ ना. आता लगेच? हा मग मी हा लॅम्प पण लगेच लावणार आहे बाहेर. घाला हो. अरे एखादा सण समारंभ असेल ना तेव्हा घालेन ना मी. अरे कशाला वाट बघायची, चल घाल. काय दादा एवढं काकीने आणलं, तुम्ही घालणार नाही का? घाला घाला घाला. घाला हो. दाखवा. हा दादा रंग काय भारी वाटतंय दादांवर. दादावर सगळे रंग सूट होतात हा. दाखवा. खूप छान. हो ऐका ना. हा. काय? 5,000 घर घरचाला असू दे. अहो तुम्हाला काही घ्यावंसं वाटलं तर हाताशी असू देत ना. छान दिसतोय शर्ट. हे काकी हे काय? अरे गंमत आहे. उघड ना. स्वीटूकडे गेलो होतो ना तेव्हा लक्षात आलं की तिच्याकडे खलबत्ताच नाहीये. म्हणजे मिक्सर आहे, ते चटणी आणि ते सगळं होतं त्यात, पण कसं आहे ना आपली स्वीटू मिरचीचा ठेचा ते सगळं खलबत्त्यावर छान करते ना, आणि लसणाची चटणी म्हणून घेतला. बघ ना. बरं केलं तुम्ही घेतला. आणि तिने गेलेला ठेचा आवडतो ना आपल्याला. अहो बघा ना. चांगलाय. हो ग, आवडेल आपल्या स्वीटूला. बघ लाव ना. हा बघ ना. Here comes the guest of honor. अरे ओमाला चल चल चल. अरे ओमची बायको बघायला हवी. आंबेडकरांची सून म्हणजे छानच असणार. स्लिम ट्रिम क्लासी. इतके वर्ष बॅचलर असलेला चार्मिंग ओम आता कोणाचा झाला बघायलाच हवा. डोंट फील जेलस यार. आय एम नॉट जेलस. हा चार्मिंग आहे तर चार्मिंगच म्हणणार. अरे गप्पा काय मारताय, चला बघूया. हो. वेलकम ब्रो. कसा आहेस बाबा? खूप दिवसांनी. एकदम मस्त. फायनली तू आलास. ऑफकोर्स मी आलो. तू एवढं छान डेकोरेशन आणि तयारी केली आहेस, मी येणार नाही असं होईल? हाय हाय, कसे आहात तुम्ही सगळे? बाय द वे गाईज, माय वाईफ स्वीटू.
शी इज ओम्स वाईफ स्वीटू. हॅलो स्वीटू. स्वीटू, प्रिया. हाय. पायल, स्वीटू. ऑल राईट. पार्टीमध्ये सगळ्यांची ओळख होईलच. मालविका ताई, रॉकी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज. यू आर लुकिंग ऑसम ब्रो. व्हॉट अ डिफरंट लुक. अरे वो एक्चुअली गांव में था ना, तो गांव की हवा का असर है. चलो लेट्स सेलिब्रेट. कशी आहेस तू सोनल? गुड. मालविका ताई, तू काय म्हणते? बाकी बिझनेस जोरात ना? बिझनेस मध्ये मी फारसं लक्ष देत नाहीये सध्या. होमच सगळं हँडल करतो. मालविका ताई, बी कम्फर्टेबल. ड्रिंक्स इथेच आहेत, सो एन्जॉय युअरसेल्फ. ठीक आहे. येस. या. हो मी. इट्स युअर पार्टी ब्रो, सो एन्जॉय. येस ऑफकोर्स. आणि बहिणींना काय हवंय नको ते बघ. ऑल राईट सर, आपल्याला काय हवंय नको ते बघूयात. नाही, मी एकदा मालविका ताई आणि रॉकी दादांकडे. ओके चल, मग आपल्याला काय हवंय नको ते बघूयात. चल. मी आले. येस. ओमची बायको जरा जास्तच फिट नाही वाटली? 10 out of 10 मार्क आहे कपलला. एकत्र उभे राहिले की 10चा आकडाच वाटत. मगाशी बघितलं मी तिला ग्रीट करायला गेली तर कशी घाबरली. काय माहिती काय पाहिलं ओमने तिच्यात. ऍक्च्युली मी ऐकलं तुम्ही काय बोलत होतात म्हणून आले मी. तुमचं बरोबर आहे. तुमचं अगदी बरोबर आहे. खरं तर मलाही हाच प्रश्न पडला होता की ओमनी माझ्याशी का लग्न केलं. म्हणजे इतक्या सगळ्या मुली आजूबाजूला असताना त्यांनी मला का निवडलं. पण ना, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि खरं तर मी ओमकडनं हे शिकले की जर आपलं एखाद्यावर प्रेम असेल ना, तर त्याची जात, त्याचं रंग, रूप, तो कुठे वाढलाय, तो कसा राहतो हे नाही मॅटर करत. आपल्यासाठी फक्त तो माणूस मॅटर करतो, कारण आपलं त्याच्यावर प्रेम आहे. आणि म्हणूनच कदाचित त्याला नाही फरक पडत की मी कशी दिसते, कशी राहते, काय कपडे घालते, मी अंबरनाथच्या चाळीत वाढली का कुठे. मी त्याला नाही फरक पडत, कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि माझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. आणि ओम काय म्हणतो माहितीये, नुसतं प्रेम करायचं नसतं, प्रॉमिस करायचं नसतं, ते निभवायचं असतं. मी सोडून देईन गोष्टी, मी पळून जायचा प्रयत्न करेन, पण तो कधीच नाही पळणार. त्यांनी कधीही माझी साथ सोडली नाही, मला कधी एकटं टाकलं नाही. मी कशीही वागले ना तरी त्यांनी प्रत्येक अडचणीत तो माझ्या कायम बरोबर उभं राहिला. आणि मी खरंच खूप लकी आहे. मी खूप लकी आहे की मला ओम सारखा नवरा मिळाला. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी आज मिसेस ओम खानविलकर असं नाव लावते. मी खूप लकी आहे. दिस इज माय फेवरेट सॉन्ग. हाँ क्या? हाँ, फेवरेट सॉन्ग फॉर द फेवरेट पर्सन. ओहो, विटू ये ना. काय जाओ. शोलों सी तेरी आंखों की ये रोशनी किसके लिए है, किसके लिए है. चांदनी चांदनी तेरे चेहरे की ये चांदनी किसके लिए है, किसके लिए है. तेरा मुस्कुराना, नजर यूं झुकाना,
मेरे लिए है बस मेरे लिए. ताळकली मुलीबरोबर कसा नाचतोय ओम. झोपडीतून महालात आली तर स्वतःला काय समजायला लागली देव जाणे. मी या दोघांना एकत्र बघूच शकत नाही. आय हेट दिस. स्वीटू खानविलकर, तिचं आधी लग्न झालं होतं म्हणे. हो, झालं होतं तिचं लग्न. आधी माझ्या असिस्टंटशी लग्न झालं होतं तिचं, आणि आता ती माझ्या भावाची बायको आहे. माझ्या घरची ती सून आहे. तिची पडली होती धपकन. भान विसरून नाचत होती ना, मग पडणारच. झालं बोलून. नाही, मी ऐकलं तुमचं जे गॉसिप चालू होतं. इनफॅक्ट मगाचपासून ऐकतोय तुमची गॉसिप. ऐकलं मी सगळं, पण ऑनेस्टली मला काहीच फरक पडला नाही. यु नो, कारण माझी जी बायको आहे ना, माझं खूप 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 प्रेम आहे तिच्यावर. अगदी जीवापाड प्रेम आहे. आणि ते कायम तसंच राहील. त्यामुळे तुम्ही काहीही बोललात, कितीही बोललात, तरी त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की स्वीटूला जर समजून घ्यायचं असेल, तिच्यावर प्रेम करायचं असेल, तर मनही चांगलं लागतं. आणि तुमचं मन, तुमचं अंडरस्टँडिंग, तुमची सेन्सिटिव्हिटी, हे सगळं थोडंसं जरा, आणि तिची पातळी थोडीशी, यु नो व्हॉट आय मीन. स्वीटू माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे, आणि माझंही खूप प्रेम आहे तिच्यावर, आणि कायम तसंच राहील. चल स्वीटू, लेट्स गो. आपण इथनं जाऊया, कारण या पार्टीमध्ये आपण थांबण्याची, या लोकांबरोबर थांबण्याची यांची लायकी नाही. चल. I love you. I love you always. चल. नाही मावशी, मी करेन. अगं, पोळ्या तरी शिकवू दे. मला सवय आहे मावशी, साळवी चपातीवाले. हो, पण घडीच्या नसतात ना तिथे. खानविलकरांना घडीच्या पोळ्या लागतात. मावशी, मी करेन. तुम्ही बसा. काय झालं? अशी वागलीस ना तर मला कसलंच टेन्शन नाही राहणार. मग बोलावंच नाही लागणार ना मला. नाही, मला माहितीये हे घर, इथल्या चालीरीती तुझ्यासाठी नवीन आहेत. तरी पण जबाबदारीने वाग आता. चहा. चहा तर मी देते, तुम्ही बसा. पण तुम्हाला पनीर पराठे देऊ का? मी डॅडींसाठी पनीर पराठे केलेत, स्प्राउट्स, बॉइल्ड एग. फक्त चहा. आणि ते बसा. गुरु, पेपर दे. हा मॅडम, ठीक आहे. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग. काय झालं? बापरे. चहा. आणि तुम्ही नक्की नाही खाणार आहात का पराठे? तुमच्यासाठी उपमा करू का, किंवा पोहे, किंवा स्प्राउट्स, बॉइल्ड एग, सगळं? काय झालं? डॉक्टर दादा,
काय छापून आलंय पाहिलंच ना? हेल्थ फूड मध्ये लीडिंग ब्रँड असलेल्या खानविलकरचे MD ओम खानविलकर यांची पत्नी स्वीटू खानविलकर एका पार्टीत एन्जॉय करताना बाण हरपून नाचल्या. त्यांचे फोटोज बघून थक्क व्हाल. गरीब घरच्या जाड मुलीच्या प्रेमात पडून ओम खानविलकरांनी हट्टाने लग्न केलं, पण श्रीमंतीची सवय नसल्यानं त्या भव्य पार्टीत स्वीटू खानविलकर स्वतःला सावरू शकल्या नाहीत. ज्यूस पिऊन झाल्या झाल्या त्या डान्स फ्लोअरवर गेल्या आणि ओम खानविलकरांबरोबर नाचता नाचता त्यांचा तोल गेला आणि त्या दिस इज रिडिक्युलस. हे काय लिहिलंय? ज्यूस पिऊन नाचली म्हणजे अल्कोहोल पिऊन तमाशा केल्यासारखं लिहिलंय आई याच्यात. पुढे वाच. पुढे वाचून काय होणार आहे आई? आयुष्यात घडलेल्या छोट्या गोष्टी सुद्धा हे मीठ मसाला लावून कसं लिहितात माहितीये का तुला? पुढे वाच म्हटलं ना. सोबत असलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की मिसेस ओम खानविलकर या त्यांना न शोभणाऱ्या अशा पोशाखात नाचत होत्या आणि तशाच त्या पाण्यात. मावशी 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 मला खरंच नाही माहिती फोटो कोणी काढले, कधी काढले, मला खरंच नाही माहिती. फोटो काढले हे महत्वाचं नाही, काय छापून आलाय ना हे महत्वाचं आहे. की वर्ष खानविलकर नाव हे जपत आले मी. कधी कधी कोणाची हिंमत नाही झाली माझ्याविषयी असं काही घाणेरडं लिहायची किंवा फोटो काढायची. 15 दिवस ग, 15 दिवस फक्त. 15 दिवसात तू खानविलकर नाव धुळीला मिळवलंस. आई मॉम आई मी बोलते ओम तिच्याशी हवं तर. खोटं छापून आले का त्यात? सगळं खरं तर आहे. डॅडी काय बोलताय डॅडी तुम्ही? काय खरंय त्याच्यामध्ये? पेपरचा खप वाढवण्यासाठी बातमी हवी म्हणून या असल्या बातम्या छापतात ते, बाकी काही नाही. काय खरंय काय खोटं याची शहानिशा न करता. मला नाही पटत. तुम्हाला पटण्यानं पटण्याचा प्रश्नच नाही का? एक्झॅक्टली. स्वीटू हे घे, सर्दी झाली आहे तुला, रडू नको. हे जरा मी बोलते आईशी, तू टेन्शन घेऊ नको. हा मी बोलते. ओम भाई, आप टेंशन मत लो, आप स्वीटू को संभालो. कुछ लगे तो मुझे बताना. बिटू बळा, शक्कूताई चिडल्या नाही ना ग तुझ्यावर? नाही. सुटू, अगं घडीची चपाती का करतेस तू? नको ना राजा, वेळ जाईल आणि तेलही जास्त लागेल. सॉरी सॉरी सॉरी, ते आमच्याकडे तसं करतात ना म्हणून सवयीने केलं. काय 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 काही नाही, हसायला का ती बघ. नाही काही नाही, आत्ताच बाहेर कोणीतरी म्हणत होतं की मला परक्यासारखं वागवतायत आणि आता काय चाललंय आमच्याकडचं आणि तुमच्याकडचं. काय ग सुमन? मी कधी म्हंटल आमच्याकडे आणि तुमच्याकडे? मी काही असं म्हणत नाही, तुम्ही उगाच मला चिडू नका. पण वहिनी, 4च दिवसात स्वीटू आमच्याकडे असं आमच्याकडे तसं असं बोलायला शिकली आता. मग काय करू? काय ग, मग कळतच नाही आहे काय करू. मी इथे आले तर तुम्ही माझ्याशी परक वागताय, तिकडे मी मिसेस खानविलकर, ओमची बायको असे सगळे माझ्याकडे बघतायत. मला वेगळंच वाटतंय काहीतरी. मला ना कळत नाहीये की मी कसं वागणं अपेक्षित आहे. म्हणजे असं होतंय ना की आभाळात उडायला जावं आणि पायाखालची जमीन परकी व्हावी. स्वीटू, म्हणजे मी इथे तुमची स्वीटू आहे ना. हा पण
तिकडे मिसेस खानविलकर, मिसेस अवनी ओम खानविलकर, खानविलकरांची सून. मला ना त्या खानविलकर आडनावाच्या जबाबदारीने कसं तरी होतंय. म्हणजे मला धडपण आलंय आई. मला नाही कळते की ती खानविलकर आडनावाची जबाबदारी मला पेलवते का, ती मला पेलवेल का पुढे. मी कसं वागायचंय, मी कोणाशी कसं वागायचंय, सून मुलगी, मला काहीच नाही कळत आहे. मला नाही कळत आहे. तसे ना स्वीटू, या घरी जेव्हा तू होतीस ना तेव्हा तू या घरची लेक होतीस. माझं आणि दादांचं जाऊ दे, पण सुमन आणि भाऊजींची ना तू लाडावलेली लेक होतीस. चिन्याची लाडकी बहीण होतीस. ते घर तुझ्यासाठी तुझ्या लाडक्या शकू मावशीचं घर होतं. पण आता तसं नाहीये. आता ते तुझं सासर आहे. शकूची तू सून आहे, ओमची तू बायको आहेस, मालविकाची तू भाऊजे आहे. आता त्या घरात वडीलधाऱ्यापासून नोकरापर्यंत सगळ्यांची तुझं एक नातं आहे. आणि नातं म्हटलं की जबाबदारी ही आलीच. पण माहेरचा गोडवा न सोडता दुधात साखर कशी विरघळते ना, तसं विरघळायचंय तुला सासरे. आणि हे सोपं नाहीये बाळा, अजिबात सोपं नाही. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर तारेवरची कसरत आहे. काय ग सुमन? स्वीटू, एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न करून ना तू गेलीयस त्या घरी, तुला त्यांना वेळ द्यावाच लागणार. तू जेवढं त्यांना प्रेम देशील ना तेवढं दुप्पट प्रेम तिथून तुला मिळेल. कळतंय का तुला? हे सोपं नक्कीच नाही, पण कठीणही नाही. सगळ्यात आधी तुला त्यांना सामावून घ्यावं लागेल. आणि हो, सून म्हणून 4 दिवस लाड होतील बरं का तुझे. नंतर जबाबदारी तुलाच घ्यावी लागणार. तुला आवडणार नाही मी हे म्हटलेलं, पण आपला वेळ हा आपला नसतो. आपला वेळ हा सगळ्यांचा असतो, सगळ्यांसाठी असतो. काय ग सुमन? अगं, आपण एक वेळ उशिरा जेऊ, पण सासूबाईंच्या चहाला उशीर नाही झाला पाहिजे. हे सुमन, तुला आठवतंय आपल्या सासूबाई? तू सकाळी 4:30 वाजता लागायचं बरं का त्यांना चहा. 4:30? हो ना. आणि अगं, मामांजींना काय काय खायला आवडतं हे तर आम्हाला आधी तोंड पाठ होतं. हो ना वहिनी? आणि हे बघ, नंदेला परकं वाटू नये म्हणून तिची मर्जी राखायची. तिला काही हवं नको ते बघायचं. तिला अगदी लहान भावाप्रमाणे जपायचं. मोठ्या दिरांना मान द्यायचा. आता तुला दीर नाहीये, पण रॉकी राव तर तसेच आहेत ना. हो ना. आणि हे सगळं करून नवऱ्याचीही काळजी घ्यायची, नाही तर तो तक्रार करेल तू माझ्याकडे लक्षच देत नाहीये म्हणून. आणि या सगळ्यावर माहेरच्यांनाही परक करायचं नाही. कळतंय का स्वीटूबाई? अगं, हे काय आता 4:30 आणि सगळ्या मला दडपण आलंय. दडपण कशाला यायला पाहिजे तुला? वेडी आहेस का तू? अगं काही नाही. बघ, प्रत्येक बाईला यातून जावं लागतं, कळलं का? आणि सगळं होत. तू त्या घराला आपलं मानलंस ना की तू सगळं करणार. मग तू सगळी नाती जपणार, तू सगळ्यांच्या आवडीनिवडी बघणार, सगळं होणार. अगं, तुला कळणारही नाही की कधी आणि कसं हे होऊन गेलं. तू तर आमची गुणाची लेक आहेस. सगळं छान व्यवस्थित सांभाळशील बघ. आई, ये ग माझी गुणाची काकी, ये ग, ये ग. भूत झालंय नुसतं. मी काही चुकीचं वागलेलं नाहीये. काय झालं रॉकी? परत वेड्यासारखं करायला लागली का? गोळी नाही घेतली का तिनं? गोली मैं गोली लेके आता हूं. नको गोळी नको, त्रास होतो तिला. नाही डॅडी, गोळी घ्यायला लागेल तिला. गोळी घ्यायला लागेल. स्वीटू, पाणी आण ना पटकन. हा, मला ना त्यांना सांगायचं की मी आता चांगली बाई झाले, मी चांगली मुलगी झाले, मी कोणाला त्रास देणार हो नाही. ताई, तू चांगलीच आहे. तू चांगलीच आहे. काय प्रश्न विचारत होते तुम्ही? पाणी घेताय? मला पाणी नकोय. मला पाणी नकोय. मला त्यांच्याशी जाऊन बोलायचं, पत्रकारांना सांगायचं. तुम्ही ओ भाई, गोली. ताई आता तू शांत हो. पाणी. ताई गोळी घे. मालविका शांत हो.
नाहीतर गोळी घ्यावी लागेल. तमाशा करायचा चांगला चान्स घालवला या आगाऊ स्वीटून. आता नाटक करून काय फायदा, जाऊ दे, गोळी घ्यावी लागेल त्यापेक्षा बरी होते. परत त्रास होतोय काहीला? हा, आई बस. चेहरा बघ ना हिचा कसा झालाय. मावशी ते बाहेर. ओम, तुझ्या बायकोला सांगून ठेव, आपल्याला त्रास देणाऱ्या पत्रकारांसोबत ही गप्पा मारत होती. मला हे पटलेलं नाहीये. नाही मावशी, आई पत्रकार तिने बोलवले नव्हते, तर तिला भेटायला आले होते, तर त्यांच्याशी बोलला तर काय प्रॉब्लेम आहे? अरे पण मी तिला सांगितलं होतं त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून. मावशी मी खरंच बोलत नव्हते त्यांच्याशी, मी फक्त त्यांना पाणी. सध्या घरात काय चाललंय बघतोयस ना, त्यात तुझ्या तायडीची ही अशी अवस्था आहे. ते फोटो प्रकरण ताजच आहे. अशा वेळी कशाला जायचं त्यांच्या समोर? आता ते एकाचं दोन छापून आणणार आणि काय खरं काय खोटं ह्याची शहानिशा न करता लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार. आता तायडीकडनं बाहेर काही वेडं वाकडं बोललं गेलं असतं म्हणजे. नाही झालं ना पण असं काही, आणि स्वीटूनी सगळं स्मार्टली हँडल केलं. आणि टू बी ऑनेस्ट आई, प्रेस, न्यूज आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला काही नवीन आहेत का? नाही ना, नवीन नाहीये. आधी छापून यायचं, पण ते फक्त आपल्या बिझनेस बद्दल, आणि तेही चांगलं. घरच्या लेकी सुनांबद्दल येत नव्हतं छापून. आई पण स्पष्ट सांगते हो, घरच्या गोष्टी बाहेर डिस्कस झालेल्या मला चालणार नाही आणि आवडणारही नाही. आणि प्रेस समोर वागायची बोलायची समज नसेल ना, तर पुढे पुढे करायची गरज नाही. सॉरी मावशी. तिने पुढे पुढे नाही केलं, तिने उलट परिस्थिती सांभाळली नीट. काय सिच्युएशन हँडल केली? आता पुढे काय करायचं? खानविलकरांची सून पुढे येते, प्रेस समोर बोलते म्हणून 2-2 दिवसांनी काहीतरी निमित्त काढून हे लोक परत परत घरी येणार की प्रत्येक वेळेला त्यांच्यासमोर अशीच उभी राहणार आहे? आपण बोलून गेलेल्या गोष्टींचा डिरेक्टली इनडिरेक्टली आपल्या बिझनेसवर काय परिणाम होतो याची जाणीव आहे हिला? मावशी मी त्यांच्याशी स्वतःहून बोलायला नव्हते गेले. ते सकाळपासून उभे होते उन्हात इतक्या, ते मला बघवलं नाही म्हणून मी फक्त पाणी द्यायला गेले आणि आईनी नारळाच्या वड्या दिल्या होत्या त्या द्यायला गेले. कुठल्या गोष्टीला किती आणि कसं महत्व द्यायचं ते आता हिने शिकायला हवं. आई आई स्वीटू ती मला का बोलून गेली? मगाशी सुद्धा तुझी चूक आहे म्हणून मलाच बोलली. ती बोलत नाही का तुझ्याशी? नाही असं नाहीये काही. त्या चिडल्यात ना म्हणून त्या असं बोलल्या असतील. मी आले, मी बघते, मी आलेच. हो घेतलं ना. आलास तू? हो आलो. पाणी आणते बाळा. आणि तुझा दिवस कसा गेला? अरे माझा काय बाळा, सगळे दिवस सारखेच. आज काय केलं? काय काय रे, सकाळचा स्वयंपाक, घरातली आपली रोजची आवराआवर. म्हटलं आता भाजी निवडून घ्यावी. कामात मध्ये सगळा दिवस कसा जातो कळत पण नाही बघ. तुझ्यासाठी गंमत आणलीये. माझ्यासाठी काय रे बाळा? बॅगेत लपवून ठेवलंय, कोणालाही कळणार नाही. बॅगेत? इथे का रे? हो. सगळ्या पिशव्यात तर येत रे. हे अरे हे काय चिन्या? बाळा रे, मला हौस नाही रे ह्या अशा गोष्टी वापरण्याची. आता चांगला कमवतोय ना मी, तू
तू सुद्धा जरा बदलायला शिक ना. अरे अशी कशी बदलू? मी नाही वापरले हे सगळं. लिपस्टिक वगैरे नाही रे कधी लावली मी. अरे कसं? पोरानं मोठ्या हौसेनं आणली. माझ्यासाठी आणली तू? बाळा खरंच लावू मी? हो. लावू? उघडतच नाहीये. अरे हे उघडली. छान आहे. आज डाळ मी केली बरं का, म्हणजे टेस्ट करून सांग कशी झाली आहे. ऑफकोर्स. वा, आणि भाजी, भेंडीची भाजी स्वीटूनी केली आहे. क्या बात आहे. काय आहे, मी मॉम आणि स्वीटू तिघींनी मिळून स्वयंपाक केला ना, त्यामुळे तो पटकन झाला, फार वेळ लागला नाही. गरम गरम डाळ. कशी झाली आहे? 4-5 लोकांचा स्वयंपाक करायची सवय नाही. दाल तो एकदम बढ़िया बनी है ना. जेलमध्ये 40-50 लोकांची एकदम डाळ बनवायची सवय होती. 40-50? वा मालविका वा. मला तुझं खूप कौतुक वाटतंय. अहो ते कुठला अनुभव सांगतेय? नाही म्हणजे डाळ आज मालविकानी केलीये, खूप छान झालीये, त्याचं कौतुक वाटतंय मला. आजचं खरं आकर्षण, खरी फीस्ट म्हणजे ममाच्या हातची खीर. चला सगळ्यांनी तोंड गोड करूया आणि भांडण मिटवूया. मम्मी जी कमाल हा, मस्त. ओ ती खीर खायची राहिली. नाही, तोंड गोड करण्यात तर काही विशेष झालं नाहीये, तो आय एम गुड. ओ माय. ओ मुंबई झालं तुझं समाधान? तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून तुटला. असं बोलून गेला. पाहिलंच ना, माझ्या हातचं जेवलाही नाही. बायको आली ना, आई नकोशी होणारच. मावशी तुम्ही काय बोलताय? असं नका बोलू प्लीज. तुम्हाला असं कसं वाटलं की मी त्याला तुमच्यापासून तोडेन? आणि मीच काय, त्याच्या आयुष्यात कोणी दुसरं आलं ना तरी तुमची जागा कोणी नाही घेऊ शकत त्याच्या आयुष्यात. हे तुम्हालाही माहितीये. मी तर आत्ता आलीये. तुम्ही त्याला लहानपणापासून ओळखता ना. तुम्हाला माहितीये तो आई वेडा आहे. त्याला काहीही झालं तरी तुम्ही लागता. आईशिवाय पान हलत नाही त्याचा, असा मुलगा आहे तो. आनंद झाला तर ते शेअर करायला आई लागते त्याला. त्याला काही लागलं तर डोक्यावरून हात फिरवायला आई लागते, समजवायला आई लागते, सगळ्याला त्याला आई लागते. आणि त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ करून खायला घालायला सुद्धा त्याला आईच लागते. इतर कोणाच्याही बोलण्यात येऊन तो तुम्हाला नाही तोडणार मावशी, असं नका बोलू. आणि तो जे वागलाय ना ते मलाही आवडलं नाहीये अजिबात. त्याने असं तुमच्याशी बोलायला नको होतं, हे मला मान्यच आहे. मी आले. तो जे काही वागलाय त्यासाठी तो तुमची माफी मागेल.
किती हट्टी आहे ना ते मला माहिती आहे. हो, माफी मागणार माझी शक्यच नाही. मी सांगते ना, तो तुमची माफी मागेल. मी आले. मॉम,